तर बघू शकता कशा ठिकाणी साप आले आहे. एक तर इकडे पाण्याचं स्पॉट आहे आणि असं मी हात घालून डायरेक्ट पकडते. भेटला. थंड ठिकाण आहे म्हणून थांबला कदाचित, नाही तर थांबला नसता. इकडे थोडंसं त्याला जागा पण आहे होल जायसाठी. आणि बघा कसं छोट्याशा जागेमध्ये सुद्धा सापा घुसायला ट्राय करतात, म्हणजे आमच्यापासून दूर जाण्याचा खूप प्रयत्न करत असतात. आणि ह्यांनी इकडे बघितले होल होतं, बघत थांबले म्हणून हा साप भेटला. तिकडे जायची जागा होती आणि जास्तीत जास्त 90% स्नेक्स थंड ठिकाण असं म्हणजे पहिला कसं खाण्याच्या शोधात येत होते, तर आता खूप बाहेर गरमी आहे म्हटल्यावर थंडसाठी म्हणून येतात. आणि पाण्याचं ठिकाण होतं म्हणून एवढा उशीर थांबला सुद्धा आणि त्याला सुद्धा खूपच थंड चांगलं वाटलं. तर धामण हा तर खूप वेगवान साप आहे, म्हणजे खूप स्पीड जातो. आणि ह्यांनी बघितले आणि हा पाण्याचं ठिकाण आहे म्हणून हा थांबतोय असं आम्हाला वाटलं जेव्हा त्यांनी फोटो पाठवले. आणि फोटो पाठवणं सुद्धा खूप गरजेचं आहे, म्हणजे सापाचा फोटो नको असतो आम्हाला, ज्या ठिकाणी साप आलेला असतो त्याचा फोटो आम्हाला पाहिजे असते, म्हणजे थांबू शकतोय नाही थांबू शकतोय ते सुद्धा आम्ही तुम्हाला इन्फॉर्म करू शकतो. आणि बघत थांबला तुम्ही म्हणूनच भेटला सर. तुम्ही तेवढ्या लांब गेला, इकडे साप आहे. आणि काय व्हिडिओ काढा. हा धामण आहे, बिनविषारी साप आहे. तुम्हाला माहिती नसेल पण हा धामण आहे, बिनविषारी म्हणजे काहीच नाही. आणि माझ्या हातामध्ये हा चावत नाही आहे, म्हणजे असं तर तुम्हाला येऊन तर चावणार नाही आहे काही साप. हा बरोबर आहे ना. तर आता थोडी तरी भीती गेली. तर कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा. तर मी ह्याला पॅक करते.